नमस्कार, आपण पाहत आहात अक्राणी एक्सप्रेस न्यूज। सातपुड्याच्या कुशीतून अचूक बातमी थेट तुमच्यापर्यंत। जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून बिरसा आर्मी संघटनेतर्फे तळोदा येथील आदिवासी सांस्कृतिक भवनात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना डॉक्टर पाडवी यांनी सांगितले की नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेल रुग्ण आणि गरोदर मातांसाठी रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज आहे। त्यामुळे अशा रक्तदान शिबिरांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच तरुणांनी आपल्या आहाराकडे लक्ष देऊन व्यसनांपासून दूर राहून आरोग्य जपावे असा संदेशही त्यांनी दिला। डॉक्टर महेंद्र चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे। रक्त कृत्रिमरित्या तयार करता येत नाही, म्हणून मानवच रक्तदान करून इतरांना जीवनदान देऊ शकतो। या शिबिरात एकूण 39 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले। सर्व रक्तदात्यांचा बिरसा आर्मीच्या वतीने टी-शर्ट आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। या उपक्रमासाठी नंदुरबार सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर हर्षा मोरे, डॉक्टर गीता गाभूड, किरण मोरे, ईश्वर वसावे आणि त्यांची टीम यांनी मोलाचे सहकार्य केले। या कार्यक्रमाला बिरसा आर्मीचे जिल्हाध्यक्ष भरत पावरा, सचिव सतीश पाडवी तसेच विविध तालुक्यांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाडवी यांच्या स्वागत आणि प्रास्ताविकाने झाली, तर यशवंत वळवी यांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने केला। अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होत असून रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यासाठी तरुणांचा वाढता सहभाग निश्चितच प्रेरणादायी आहे। अधिक अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा अक्राणी एक्सप्रेस न्यूज।